मात्र जोडले विशालजी पाटील सर, थँक्यू. सामन्याला सुरुवात आपण करूया. आणि बघा, या आधीच आम्ही क्लिअर केलेलं आहे की मॅच 4 ओव्हरचीच राहणार आहे, बट वेळेचं बंधन असणार आहे. विदिन 15 मिनिट्स पगली 3 षटकं एनी हाव टाकायचीच आहेत. हंसिका कलंबे टीम, आपणही संपर्क साधायचा लवकर. दादू स्पोर्ट्स हेदूचा पाडा, आपणही संपर्क साधा. आणि तसेच आणखीन एक हेदूचा पाडाची टीम आहे, त्यांनीही संपर्क साधायचा. सामन्याला आपण सुरुवात करूया. ड्राईव्हचा फटका, प्लॅन मिस येतोय. डॉट बघा मॅनेजमेंट कमिटीकडून हा सामना 4च ओव्हरचा असणार आहे. विदिन 15 मिनिट्स पगली 3 षटकं टाकायची, ती गोष्ट लक्षात ठेवा. हुकचा फटका, फायनल लेगला फुल्डर आहेत आणि दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाईल. धावफळक आता 1 वरती आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ द मार्क झालेत बॅटर सतीश, टीम धोबीपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट संदीप 11 कोळी टायगर बामणे ही टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या टीमने आज फार इम्प्रेसिव्ह खेळ आतापर्यंत केला, बट आता खरी लढत बिकॉज एक चांगली अपोनंट टीम धोबीपाडा टीम हा सामना खेळत आहे. ज्या टीमने फार चांगला खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये केला. हा बॉल लिव्ह केला, सोडून दिला. दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल. नेक्स्ट बॉल, प्लॅन मिस येतोय. डॉट क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न निर्माण करण्यात आला. पॉवर प्लेचे षटक सुरू आहे. 2 फिल्डर फक्त 30 यार्ड सर्कलचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये देखील जर आपण विचार केला तर एक फिल्डर ऑन साईडला आपल्याला काऊ कॉर्नरला पाहायला मिळतो. आता अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचं होतं, हलकी अपीलही निर्माण करण्यात आली. आणखीन एक डॉट बॉल येतो. चांगली सुरुवात या फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलर नितीन करतायत, कारण आतापर्यंत महत्वाची गोष्ट की पॉवर प्ले सुरू आहे, बट पॉवर प्लेमध्ये एकही बाउंड्री नाही आहे. आणि महत्वाची गोष्ट की मॅच 4च ओव्हरची आहे, तुमच्याकडे वेळही नाही आहे. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एज लागली, शॉर्ट थर्डला बॉल फील्ड झाला. कदाचित जर निशाणा सटीक लागला असता तर बॅटरला तसं धावत जावं लागलं असतं डगआउटमध्ये, बट मिळेल सिंगल. टीम टोटल आता या सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 3 धावा फलकावरती. आणि या ओव्हरमध्ये अजूनही जर आपण पाहिले तर एक चेंडू बाकी आहे. नेक्स्ट बॉल, आता इम्प्रोवाइज करायचं होतं. बॉल हवेमध्ये आहे, स्क्वेअर लेग येतात, कॅच पकडली जाईल, पकली सफलता मिळेल. आणि बॅटर बाद झाले योगेश यांचा स्वरूपामध्ये हा पकला धक्का लागला अवघ्या 3 धावेंवरती टीम धोबीपाडाला. चला न्यू बॅटर पाठवायचा लवकर. बॅटर सतीश बाद झालेत. सतीशचा स्वरूपामध्ये हा पगला धक्का. आणि क्रमांक 3 वरती बॅटर प्रेम आता दाखल झालेत. बघा, महत्वाची गोष्ट, जे काही उर्वरित सामने होते पहिल्या दिवसामध्ये ते आपण आता खेळवणार आहोत. आजचा जो शेड्यूल आहे तो जसा समाप्त होईल त्यानंतर ते सामने असणार आहेत. आणि महत्वाची गोष्ट की त्या मॅचेस 2च षटकांच्या असणार आहेत आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्ले ऑफ द मॅच वगैरेही दिला जाणार नाहीये, याची नोंद त्या सर्व टीम्सने घ्यावी. पुलचा फटका पण तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह नाहीये. फिल्डर आता थोडं पुढे आले, तेच पाहायला मिळालं. बॅकअपला खेळाडू आता येतात, तोपर्यंत जर आपण पाहिलं तर रन्स कंप्लीट केल्या जातील इन बिटवीन या 2. करण सेकंड ओव्हरमध्ये
आता पुलचा फटका आणि कनेक्शन यावेळेस प्रॉपर पोल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. पहिलं षटक शांत होतं आणि त्यानंतर आक्रमण करणं महत्वाचं झालं होतं आणि हा पहिला आक्रमक फटका 6 षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंचाच्या शेटरामचे गोटेकर गावचा. आदिवासी सरपंचाच्या शेट षटकार पहिला आला आणि असेच फटके हवेही आहेत. युवा उद्योजक अक्षय शेठ भोईर यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅच साठी आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर्ड करण्यात आलेत आणि तोच टी शर्ट परिधान करून आपल्याला खेळताना नितीन देखील दरम्यान पाहायला मिळतोय. महत्वाचं योगदान अक्षय दादांचं देखील आणि त्याचप्रमाणे आवर्जून मी उल्लेख करेन SD कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर प्रायव्हेट सर्वेअर सुभाष शेठ डिंगोरे साहेबांच्या ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आली. त्यांचे विशेषतः आभार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतील. सेफली बॅटर क्रीजमध्ये पोहोचले. 2 मिळतील. स्कोर कार्ड आता या 2 धाव्यांच्या साह्याने 13 धावा फलकावरती. पण या ओव्हरमध्ये ॲक्सिलरेशन झालं बिकॉज पहिले 3 चेंडू 10 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि अजूनही येत्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल या सेकंड ओव्हरमध्ये. टीम टोटल आपण पाहिली तर 13 धावा फलकावरती आहेत. बघा मिनिमम जर आपण पाहिलं सध्याच्या घडीला आपण इव्हिनिंग सेशनकडे वळत आहोत आणि या सत्रामध्ये कुठेतरी बघा टेनिस बॉल क्रिकेट मोस्ट ऑफ आपण पाहिले तर 10 रन बरोबर 11 रन बरोबर आजच्या डेटला एक कॉमन गोष्ट की मिनिमम तुम्हाला इतक्या तर बनवायचं असत आणि इथेही कुठेतरी प्रयत्न असला पाहिजे की 45 to 50 बिटवीन किंवा त्यापेक्षा जास्त. नेक्स्ट बॉल रनवे रिदम मध्ये अडतेला. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले या ओव्हरमध्ये आतापर्यंत जे ठेवण्यात आलेले आहेत ठीक आमचा कॉम्बॉक्स समोर नितीन पाहायला मिळतो. लॉंग ऑनला एक फिल्डर काऊ कॉर्नरला डीप मिड विकेट देखील ठेवण्यात आला. प्लेअर मिस येतोय डॉट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न करण्यात आला या सत्रामध्ये आता आपण पाहिलं की डॉट बॉल आलेत कारण या आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 4 निर्धाव आणि 4ही जे निर्धाव आलेत ना बॅटरने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. दॅट्स वाय डॉट बॉल आलेत. नेक्स्ट बॉल आता पुलचा फटका बट चेंडू फक्त उंच गेला. स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल आणि कॅच पकडली जाईल. विकेट इथे येईल. आता बॅटर दरम्यान बाद झालेत योगेश. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय की बॅटिंग टीमही विचार करत असतील की षटकार आल्यानंतरही या ओव्हरमध्ये फक्त 6 आणि शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. पहिली 2 षटकं जर या बॉलवरती बाउंड्री नाही आली तर पहिली 2 षटकं फिल्डिंग टीमच्या नावावरती. बॉल हवेमध्ये आगे फिल्डर आलेत बट कॅच पकडता आली नाहीये. आता दुसऱ्या धावेसाठी देखील परतले. थ्रो देखील स्ट्रायकिंग एंडला आला. 1 शॉटचा इशारा येतोय म्हणजे 2 धाव्यांची मेहनत झाली बट मिळेल फक्त 1च धाव आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळही समाप्त. आणि टीम टोटल आता जर आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावरती आणि 12 मध्ये करायच्यात 18 धावा. अति घाई संकटात नाही हे वाक्य आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलोय. चला वेळ जास्त चालला फिल्डिंग टीम. चला वेळ जास्त चालला. विनंती असेल क्विकली फिल्डिंग सेट करा आणि या थर्ड ओव्हरला सुरुवात करा. 12 मध्ये आता करायच्यात 18 धावा. 12-18चं समीकरण. तिसरं षटक बॉलर आता रामदास दरम्यान तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये. बघा 4 मिनिटं राहिलेले. टायमर सुरू आहे. टीम धोबीपाडा कारण तुम्ही फिल्डिंग सेट करायला तुम्हाला जितका वेळ घ्यायचा तुम्ही बिंदास घ्या बट जर जी वेळ आहे ती संपली तर अंतिम ओव्हरमध्ये एनी हाव तुम्हाला एक फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवावाच लागेल. सो प्लीज घाई करा. आता फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक फिल्डर डीप मिड विकेटही आहे. त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला काऊ कॉर्नर तसेच एक लॉंग ऑन आणि एक फिल्डर डीप कव्हरला. बॅक ऑफ लेंथ पंच केला. आता डीप कव्हरला जो फिल्डर आहे तो पोहोचतो. बॉल फील्ड करतो. दुसऱ्या धावेचा कॉल आणि रनआउटची शक्यता होणार नाही. रॉंग एंडला थ्रो आला बिकॉज जर स्ट्रायकिंग एंडला थ्रो असता तर
रनआउटचे चान्सेस जास्त होते, बट मिळेल सिंगल. आता 11 मध्ये करायचं 17. 11-17चं समीकरण या मॅच मध्ये बाकी राखलं. 11 मध्ये करायचं 17 धावा. येथे 5 चेंडू महत्वाचे आहेत, कारण एक बॉलर म्हणून तर हाच प्रयत्न असणार आहे रामदासचा की बाउंड्री द्यायचीच नाहीये. आता फटका फसला मिस्टामिंग काऊ कॉर्नर येत आहे. डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल आणि ही कॅच नाहीये. तर या मॅच मध्ये हा पुन्हा एकदा पलटवार आहे टीम धोबीपाडाचा, कारण धक्का आणखीन एक लागला, चौथा धक्का लागला. बॅटर दरम्यान बाद झालेत. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली. विकेट आणखीन एक. आणि आता 10 मध्ये करायचं 17 धावा. बघा परिस्थिती इतकी खराब नव्हती, रन्स इतक्याही जास्त नव्हत्या, पण कधी कधी काय होतं की जी गोष्ट ना करायला जर आपण पाहायला गेलो तर सर्वात जास्त जी गोष्ट सोपी वाटते ना, करायला गेल्यानंतर तीच गोष्ट सर्वात जास्त अवघड होते. तशी परिस्थिती आता बॅटिंग टीम सोबत. पण येत्या क्षणी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरचे फिल्डर, लेट डाऊन दी बॉल आणि आणखीन एक विकेट. आणि या क्षणाला आपण हेच म्हणूया की टीम संदीप 11 कोहली टायगर बामने इन बिग बिग ट्रबल. 1 more विकेट डाऊन. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही. कारण प्रामुख्याने प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर क्रिकेटमध्ये कोणताही टोटल तुम्हाला कधी विजयाची शाश्वती देत नसतो. कारण जेव्हा सेकंड इनिंगमध्ये तुम्ही बॅटिंग करण्यासाठी येता तेव्हा टोटल कमी असो किंवा अथवा जास्त असो, जोपर्यंत तुम्ही तो टोटल चेज नाही करत तोपर्यंत तुम्ही मॅच जिंकत नाही. क्रिकेटच्या खेळानेच तर आपल्याला शिकवलंय की जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवू नका. आणि प्रयत्न थांबवले नाहीयेत, लढाई केली आहे या मॅच मध्ये धोबीपाडा टीमने. दॅट्स वाय इक्वेशन आता 9 मध्ये 17 आणि आता अडचणीमध्ये टिंबामने हा बॉल सोडून दिला. या क्षणाला ही मिस्टेक महागात पडू शकते. कारण बघा रन्स जर आपण बघल्या ना तर बॉल आणि रन्स मध्ये सध्याचा घडीला 7चा डिफरन्स आहे. 9 मध्ये आता 16 राहिल्या. या क्षणाला एखादा जरी चांगला फटका आला तरी सुद्धा बॅटिंग टीमचा कमबॅक होणार आहे. बट त्या अनुषंगाने कुठेतरी लाईन आणि लेंथचं महत्व जास्त वाढलंय. नेक्स्ट बॉल 9 मध्ये 16. प्लेन मिस येतोय डॉट बॉल म्हणजे प्रेशर आणखीन आता बॅटर वरती. आता 8 मध्ये 16. क्रिकेट में हर से फर्स्ट तक आने में देर नहीं लगती. आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं. कारण जेव्हा 33 करायचं होतं तेव्हा असं वाटलं की कदाचित हा सामना लवकरही संपेल, बट टीम धोबीपाडाने सांगितलं रुको भाई अभी मॅच बाकी आहे. आता हॅमर केलंय, बॉल हवे मध्ये आगे, लॉंग ऑफ येतात आणि कॅच पकडली जाईल. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच म्हणजे आता समीकरण येते 7 चेंडू आणि 7 मध्ये आता करायच्या आहेत 16. आणि या मॅच मध्ये फर्स्ट टाइम आता आपण म्हणूया या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती टीम धोबीपाडा. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. बघा ते म्हटलं जातं ना की नशीबही त्या व्यक्तीसमोर झुकतो जो मेहनत आणि प्रयत्न करण्याची तयारी दाखवतो. आणि आज असं वाटतं की नशिबाला देखील झुकवायची तयारी धोबीपाडा टीमने केली आहे. कारण 33 जेव्हा पागल्या असं वाटलं की 10 ते 15 कमी बनवल्या, बट त्यांनी सांगितलं जितक्याही आहेत पुरेशा आहेत, आम्ही फाईट करू आणि जिंकू या आश्वासन. आणि बॉलिंग जबरदस्त. आता ही मिस्टामिंग बॉल हवे मध्ये आगे, आणखीन एक विकेट मिळेल का? फिल्डर आलेत बट कॅच ड्रॉप. आणि इन बिटवीन रन कंप्लीट झाला या बॉल वरती 2. आणि दरम्यान अशा प्रकारे षटक समाप्त. आणि येत्या 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आता करायचा आहेत रन्स 14.
6-14चं समीकरण येऊन लागले. बट काय सामना पाहायला मिळाला एकंदरीत. कारण जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात झाली तेव्हा मी सांगितलं देखील होतं बघा, वेळ ऑन टाइम 3 ओव्हर तर झालेत, बट महत्त्वाची गोष्ट की आता 6 चेंडू देखील प्लीज वेळ कमी घ्या. 6 मध्ये 14 करायचं आहेत. क्विकली फिल्डिंग सेट करा आणि या अंतिम ओव्हरला सुरुवात करा. 6 मध्ये 14 धावांची आवश्यकता. बघा, जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात झाली तेव्हा मी एक गोष्ट सांगितली होती की सध्याचा घडीला ग्राउंडमध्ये जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत जे या सामन्याचा आनंद घेतात आणि आम्ही देखील, मॅच कोणी जिंकू त्या मॅचमध्ये मजा आली पाहिजे. आणि सध्याचा घडीला एक पैसा वसूल मॅच या सेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 मध्ये आता 14 करायचा आहेत. अंतिम षटक, बॉलर तयार होतात. करण बॉलिंग मार्क वरती. आता करणच्या हातामध्ये भवितव्य आहे धोबीपाडा टीमचं की आजच्या दिवसातील जो शेवटचा सामना आहे आजचा पोल मधला, तो खेळायचा की घरी जायचं. येथे 6 चेंडू आता सांगतील. 6 मध्ये करायच्या 14 धावा. पहिले 3 चेंडू महत्वाचे असतील. राऊंड विकेट, पहिलाच बॉल बॅक ऑफ लेंथ, हुकचा फटका, जबरदस्त फटका, अंडर प्रेशर पहिलाच बॉल पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर. कहाणीमध्ये ट्विस्ट. आता 5 मध्ये 8. भरपूर सारे ट्विस्ट अँड टर्न्स, अप अँड डाऊन सुरू आहेत मॅच मध्ये. आता समीकरण 5 चेंडू राखलेत, करायच्यात कंपल्सरी 8 धावा. स्टील अजूनही दोन्ही टीम्सला संधी आहे. इथेही एखादा डॉट बॉल विकेट आली तर सामना इथेही आता पुन्हा एकदा धोबीपाडा टीमच्या बाजूने जाऊ शकतो. पण एखादा चांगला फटका अगदी विजयाच्या दाराजवळ उभा करेल. पण हे काय, हे काय, दुष्काळात 13वा नव्हे 14वा नव्हे 15वा महिना. कारण अगोदरच या क्षणाला रन्स नव्हते आणि आता या रन्स दिल्या बोनस मध्ये 5. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक फार मोठी मिस्टेक. आता फक्त 3 करायच्यात. आता बॉलर बॅकस्ट्रोक होता, रनआउटची शक्यता होणार नाही. सिंगल मिळेल. आता 4 मध्ये करायच्यात 2 धावा. जेव्हा 3 ओव्हर झाले ना तेव्हा चेहऱ्यावरती 12 वाजले होते बामणे टीमच्या प्रत्येकी खेळाडूच्या चेहऱ्यावरती. पण आता ते खुश आहेत कारण त्यांना आता ठाऊक आहे की समीकरण आता सोपं झालंय. 4 मध्ये 2 करायचं आहेत. पण दुसऱ्या बाजूने आता परिस्थिती पूर्णपणे ना आता विपरीत झालेली आहे टीम धोबीपाडासाठी. 6 मध्ये 14 कमी नव्हत्या. बट कौतुक करेन मी बॅटर रोहित, ज्याचा बॅटमधनं तो षटकार आला आणि त्यात नंतर हा कमबॅक झाला. आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. बाजी मारली आहे लढता झगडता. 33चा चेस सक्सेसफुली कंप्लीट केला. टीम संदीप 11 कोहली टायगर. बामणे टीमने वेल प्लेड. टीम बामणे अँड हार्ड लक टफ लक टीम धोबीपाडा. चला टॉस आपण करणार आहोत. हॅलो चेक. चला टॉस साठी लगेच या. मानस इंटरप्राइजेस धुऱ्याचा त्यांच्या